कोठे तयार होते बोटाला लावली जाणारी शाई। मित्रांनो, मतदान करताना आपल्या बोटाला जी शाई लावतात ती कोठे तयार होते हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना आणि सर्व इतर ज्या योजना आहेत त्यांचा आढावा घेत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये दिवस आहेत। येत्या 20 तारखेला महाराष्ट्र मतदान होणार आहे। याच मतदानाच्या गदारोळात एक विषय सर्वांच्या उत्सुकतेचा असतो, तो म्हणजे बोटाला लावली जाणारी शाई। कारण अनेक जण मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या बोटाची शाई दाखवत असतात। लोकशाहीचं आदराचं स्थान व्यक्त करताना दिसणार आहेत। पण मित्रांनो, बोटांना लावल्या जाणारी शाई कोठे तयार होते, ती कोठून येते हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण पाहणार आहोत। निवडणुकीच्या बोटाला लावण्यासाठी वापरली जाणारी शाई ही प्रामुख्याने भारतातच तयार होते। या शाईमध्ये विशिष्ट प्रकारचे केमिकल असतं, ज्यामुळे ही शाई धुतली तरी निवडणुकीनंतर 72 तास बोटावर शाबूत राहते। या शाईला इंडेलिबल इंक म्हणून देखील ओळखलं जातं। ही शाई भारतात 2 ठिकाणी तयार होते, एक हैदराबादमधील रायडू लॅबोरेटरीमध्ये आणि दुसरी म्हैसूरमधल्या पेंटेस आणि वार्निश लिमिटेड कंपनीमध्ये। या शाईचं उत्पादन हे प्रामुख्याने भारतात होत असल्यानं जगातील जवळपास 90% देश भारतातून या शाईचं निर्यात करतात। तर ही बोटाला लावली जाणारी शाई हैदराबाद आणि म्हैसूर या 2 कंपनीमध्ये तयार होते। तर भारताकडून बाहेर जाण्यासाठी या शाईला खूप मागणी आहे।